पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये सोलापूर येथे कालपासनं ट्रान्सजेंडर्स आणि त्यांच्या सोशल लीगल आणि एज्युकेशनल इश्यूंविषयी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज करण्यात आली होती। खरं म्हणायला गेलं तर हा स्वागतार्ह निर्णय आहे। महाराष्ट्रातल्या पहिल्या विद्यापीठाने अशा पद्धतीने 2 दिवसीय एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली। 80च्या वर रिसर्च पेपर आले। महाराष्ट्रभरातून एक इंटेलेक्चुअल क्लास जो की पारलिंगी समुदायाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने ॲज अ ह्युमन बीइंग म्हणून पाहतोय, तर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रेझेंटेशनमधून ते आलं। मी म्हणेन की सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने असलेल्या विद्यापीठामध्ये हा उपक्रम झाला, तर पूर्ण महाराष्ट्रात याचं अनुकरण व्हावं आणि विद्यापीठांमध्ये हे सगळं केलं जावं। आपण संविधानिक मूल्यांवर आधारित व्यवस्थेमध्ये ज्यावेळी विचार करतो तर भारतीय संविधानाने समता हे तत्त्व दिलेलं आहे आणि इथे कुणीही पहिला नाही आहे। मग मी जर तृतीयपंथी असेल तर मग पहिला कोण, मग पहिला दुसरा तिसरा, ही जी असमानतेची पातळी आहे किंवा पायरी आहे तिला आपण परत एकदा खतपाणी घालणार आहोत का? म्हणून पारलिंगी हा शब्द जो की ट्रान्सजेंडर या शब्दाचा ऑक्सफर्डने दिलेला मराठी अनुवाद आहे तो वापरला गेला तर तो अधिक सन्मानजनक असेल। म्हणून मी समाजातील त्या प्रत्येक संवेदनशील घटकाला आवाहन करेल की तृतीयपंथी हा शब्द न वापरता आपण पारलिंगी हा शब्द वापरावा, की जेणेकरून सामाजिक समानतेच्या आणि समतेच्या दर्जामध्ये माझ्या समुदायाचं महत्त्व कायम टिकून राहील। पारलिंगी समुदायाला धरून असलेली संवेदनशीलता महाविद्यालयीन स्तरावर UGC ग्रांटेड काही कॉन्फरन्सेस गेल्या 2-3 वर्षापासून होत आहेत, पण विद्यापीठ स्तरावर विद्यापीठाने इनिशिएटिव्ह घेऊन अशा पद्धतीची ही पहिलीच कॉन्फरन्स होती। आणि ज्या पद्धतीने माननीय कुलगुरू सोलापूर विद्यापीठाचे यांनी जो एक 50 कलमी कार्यक्रम म्हटलेला आहे की या 50 कलमी कार्यक्रमामध्ये पारलिंगी समुदायाचा एम्पॉवरमेंट, एज्युकेशन, हेल्थ आणि त्यांच्या सस्टेनेबल लाईव्हलीहूड या सगळ्या मुद्द्यांना धरून एज्युकेशनल स्ट्रक्चर डिझाईन करणं याविषयीचा प्रस्ताव त्यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सोपवलेला आहे। तर आय होप सो अशा पल्लवित होतात, अशा घटना होतात त्यावेळी की समुदायाला मेनस्ट्रीममध्ये जगण्यासाठी, सन्मानजनक जगणे मिळण्यासाठी शिक्षणातला एक मुख्य प्रवाह आणि त्यातल्या त्यात कुलगुरू महोदयांसारखे एक जबाबदार पद ज्यावेळी पुढाकार घेतंय त्यामुळे नक्कीच एक आशेचा किरण जाणवतो आणि त्यातून नक्कीच बदल घडतील। एकतर बेसिकली पारलिंगी समुदायाच्या समस्यांमध्ये आपण पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रभरामध्ये एकूण आपण एक आकडा काढला तर NGO रजिस्टर्ड आकडा हा 42,527 असा जातो, त्याहीपेक्षा हा अधिक असू शकतो। शासन दरबारी हा आकडा 10,000च्या वर जात नाही आहे। शासनाने सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड चालवलं जातं आहे। 2017ला मोठ्या दिमाखात डिक्लेअर केलं गेलं, पण त्यासाठी असलेला फंड हा कुणाच्या खिशात गेला आणि कुणाच्या घशात गेला हा प्रश्न उभा राहतो। समुदायासाठी खऱ्या अर्थानं जी कामं व्हायला हवीत, एम्पॉवरमेंट असेल, एज्युकेशन असेल किंवा सस्टेनेबल लाईव्हलीहूडच्या आणि लिव्ह विथ डिग्निटीच्या संदर्भात, मग त्यांच्या राहण्याचे प्रश्न असतील, त्यांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, याकडे पाहिलं जात नाही आहे। तर मला वाटतं की हे पाहणं खूप गरजेचं आहे। महाराष्ट्रात दरवेळी गेल्या पंचवार्षिकलाही असलेल्या पक्षांनी अगदी गवगावा करत दिमाखात आम्ही हे करणार, आम्ही ते करणार असं करण्याचे मोठे मोठे वादे केले होते, ते केलं नाही आहे। आता विद्यमान सरकारनेही त्याच पद्धतीने म्हटलं होतं, पण विद्यमान सरकारही त्या मानसिकतेत दिसत नाही आहे। बघूया, तर रस्त्यावरच्या लढाईसाठी आम्ही ऑलवेज रेडी। देशाच्या आर्थिक बजेटच्या संदर्भामध्ये म्हणेल की नॅशनल ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड पण आहे। नॅशनल ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाला देशभरातली एकूण परिस्थिती पाहता आज सरकार दफ्तरी असलेला आकडा आणि वेगवेगळ्या NGOजच्या माध्यमातून असलेला आकडा याच्यातून देशभरातला आकडा काढला तर पूर्ण देशभरामध्ये पारलिंगी समुदायाचा आकडा हा कमीत कमी 1 कोटीच्या आसपास जातो। 1 कोटी ही काही छोटी लोकसंख्या नाही आहे। जरी तो एकूणच लोकसंख्येच्या अतिअल्पसंख्याक भाग असला तरी यांना सन्मानजनक जगणं देण्यासाठी आय होप सो की केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आणि त्यासोबतच केंद्राच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांनी व केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी एक स्वतंत्र बजेट आणि निधी प्रत्येक राज्याला द्यावा आणि त्यातून मग समुदायाच्या कल्याणासाठीच्या खऱ्या अर्थाने कल्याणकारी योजना राबवल्या जाव्यात। समाजाचा दृष्टिकोन काय असला पाहिजे तर समाजावर असलेलं श्रद्धेचं गारूड असेल, समाजावर असलेलं अंधश्रद्धेचं गारूड असेल किंवा मग एकूणच पेट्रियार्किक समाजाची जी रचना आहे त्यातून त्यांच्याकडे जे गैरसमज आहेत त्याचं निवारण करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थात्मक पातळीवर आज जी विद्यापीठामध्ये सोलापूरमध्ये जी झालेली कॉन्फरन्स आहे त्यातही बऱ्याच जणांना हा विषय अतिशय स्पष्टपणे कळायला सुरुवात झालेली आहे। अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे। सोशल सेन्सिटायझेशन इट मस्ट बी इम्पॉर्टंट आणि ते व्हावं
त्यासोबतच मी म्हणेन की आता विवाह होत आहेत, तर मी पुण्यामध्ये 28 तारखेला ज्या आमच्या 5 मैत्रिणींचा विवाह झाला, तर आम्ही सगळ्याच्या सगळ्या त्यांच्यासाठी मंगलकामना व्यक्त करतो की त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं जावं. आणि महाराष्ट्रभरातल्या अशा अनेक माझ्या मैत्रिणी आहेत की त्या जोडीदाराची वाट बघतायत, त्यांना देखील त्यांचे जोडीदार मिळावेत आणि त्याही अगदी सुखाने त्यांच्या पार्टनरसोबत आयुष्य जगाव्यात. तुमच्या जोडीदाराचं काय? वैयक्तिक प्रश्न आहे नक्कीच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.